सकाळपासून खरं तर सुरू झालेली आहे आणि होळी निमित्त रंगांची उधळण सुद्धा विविध भागात पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आणि या शिवाजी पार्क परिसरामध्ये या बच्चे पार्टीने आपण पाहतो होळी जी ती सुरू केलेली आहे। रंगांची उधळण त्यांच्याकडून सुरू आहे। बघायच्या आतामध्ये आपण रंग पाहतो, त्यांनी इथे रंगपंचमीला सुद्धा सुरुवात केलेली आहे। या पोरांचा आनंद आपण पाहतो या ठिकाणी, ती पोरं रंगांची उधळण करून या ठिकाणी होळीचा सण जो होतो या ठिकाणी साजरा करतात। या पोरांशी सुद्धा आपण बोलणार आहोत। मात्र आनंद पाहिला तर त्यांचे पॅरेंट्स सुद्धा, त्यांचे पालक सुद्धा या होळीच्या सणानिमित्त, या होळी निमित्त रंगांची उधळण करताना पाहायला मिळते आपल्याला। ही सर्व चिमुरडी लहान लहान मुलं आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे पालक सुद्धा आहेत या ठिकाणी, ते सुद्धा या ठिकाणी होळीचा आनंद या ठिकाणी लुटताना पाहायला मिळत आहेत। आपण त्या मुलांशी बातचीत करणार आहोत। घरून आपण पाहतो नॅचरल कलर आहेत आणि त्यांनी अत्यंत हा आनंद जो आहे या ठिकाणी हे साजरा करताना पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी त्यांचे पहिला पॅरेंट्स आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। सुरुवातीला आपण पाहतो त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याशी आपण बातचीत करू या ठिकाणी। काही काय सांगाल एकंदरीत, आज होळी आहे, होळी निमित्ताने सर्व मुलं इकडे होळी खेळतात, तुम्ही सुद्धा या ठिकाणी मुलांसोबत होळी खेळतात, काय सांगाल एकंदरीत आज होळी आहे, कसं पाहत या ठिकाणी काय सांगाल? म्हणजे लहान मुलांना जरा बरं वाटतंय म्हणून एकत्र आता आले त्यामुळे चांगलं वाटतंय। सध्या रंगांची उधळण करताना अनेक नियमावली सुद्धा मुंबई पोलिसांकडून घालण्यात आलेली आहे। विविध रंग उडवताना रंगांचं बेरंग होऊ नये असं सुद्धा ते सांगितलं। हा, तिथे आम्ही लक्ष ठेवून आहे। आपण पाहतो ही सगळी लहान लहान मुलं आहेत, ही सगळी लहान लहान मुलं आहेत आणि पूर्णपणे रंगीबिरंगी झालेली मुलं आपण पाहतो। सगळे चेहऱ्यावर असेल, आपण टाका बघा त्यांना भिजवताना पाहायला मिळतात, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात। लहान मुलांसोबत तुम्ही होळीचा रंग घेतायत, आनंद घेतात, काय सांगाल? काही नाही, मजा येते मुलांबरोबर मजा करायला, मुलांबरोबर खेळायला मजा येते खूप। बरं, नॅचरल रंग आहेत पूर्णपणे। हो हो हो, मुलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने तसेच आणलेले। काय सांगाल एकंदरीत, होळी आहे, कसं शुभेच्छा द्याल? काही नाही, सगळ्यांना धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण पाहतो सगळ्यांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या। या पोरांकडे जाऊया आपण। पोरं पूर्णपणे हे रंगांची उधळण करून मजा येते, मजा येते। पूर्ण रंगीबिरंग झालं, खरं वाटतंय भिजून? हा, मस्त मस्त एकदम। कुठला रंग आवडतो? रेड। मला लावणार रेड रंग, कुठे दिसत का नाही आता रेड रंग? हो, येल्लो लागला तुला? माझा अजून एक कलर फेवरेट आहे येल्लो। येल्लो कलर आहे, अच्छा ठीक आहे। बघा आपण इकडे सगळे बघतो, ही लहान लहान मुलं या ठिकाणी मजा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलू या ठिकाणी। आता ते घरून खरं तर आपण पाहतो या सगळ्या मुलांना। दादा, तुम्ही या ठिकाणी रंगपंचमी खेळतात मुलांसोबत, खूप आनंद लुटतात, काय सांगाल? हो, आज होळीचा सण आहे, तो एन्जॉय केला पाहिजे आणि आज आमची परीक्षा संपली आहे, त्यामुळे शेवटचं सेलिब्रेशन करतोय आम्ही आणि मुलांची हौस होती की करूया म्हणून आम्ही आज करतोय। अनेक नियमावली सुद्धा आहे, हो, म्हणून त्या नियमावली पाळूनच करतोय। पाणी जास्त वापरत नाहीये, कमीत कमी पाणी, आणि बलून्स नाही वापरत आहे, रंग आणि पाणी। थँक्यू। हा बोला ना। खूप मजा येते होळी खेळताना आणि आज परीक्षा संपली म्हणून। तर आपण पाहतो या ठिकाणी की विशेष आहे, या मुलांची परीक्षा संपलेली आहे। परीक्षा संपली असल्यामुळे या मुलांची ही ओके या सगळ्या मुलांकडून होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात। तुम्ही सगळ्यांनी होळीच्या शुभेच्छा कशा देणार? तर ही पाहतो आपण, या सगळ्या मुलांनी होळीच्या शुभेच्छा दिलेल्या आपण पाहतो। अरे मला भिजवलं दरम्यान आपण पाहतोय होळी निमित्त खरं तर रंगांची धुळवड ही व्हायला सुरुवात झालेली आहे। मुलांनी या ठिकाणी रंगांचा वापर करून, नॅचरल रंग ही वापरून या ठिकाणी होळी साजरा करताना पाहायला मिळतंय। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार, तर या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमानव.com